नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची ये। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मान गिमसी धर्माशी नीतीशी शेष भरी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार करत असताना भगवान परमात्मा केव्हा अवताराला येतात तो कालावधी भगवंताने सांगितला। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम। देवाचं अज असतानाही जन्माला येणं, स्वतंत्र असताना कर्माधीनाय असं वाटणं आणि अविकारी असतानासुद्धा होणं जाणं दिसणं हे सगळं घडू शकतं। याला कारण उपाधी किंवा माया किंवा प्रकृतीचा योग। यामुळे परमात्मा अवताराला आल्यासारखा वाटतो, म्हणजे लीला आहे। आणि अवताराला आल्यानंतर भगवान 3 प्रकारची कार्य करतात। साधूंचं रक्षण करणं, जे वेद मार्गामध्ये स्थित आहे आणि वेद मार्गामध्ये स्थित राहून जे पुण्यकारक कर्म करतात त्यांना साधू असं म्हणतात। त्यांचं सर्व बाजूने रक्षण झालं पाहिजे यासाठी भगवान अवताराला येतात। वेदाच्या विरोधी वागणारे जे पाप कर्मामध्ये रममाण झाले त्या दुष्टांचा पूर्णतया नाश व्हावा यासाठी भगवान अवताराला येतात। आणि या 2 कार्यातून धर्माची सम्यक प्रकारे स्थिती राखणं याला धर्म संस्थापना असं म्हणतात। यासाठीही परमात्मा प्रत्येक युगायुगामध्ये संभवामी अर्थात मी स्वतःला प्रगट करतो। कृत त्रेता द्वापार कली असाही युगे युगे संभवामीचा पहिला अर्थ आहे। यानंतर धर्माची हानी आणि अधर्माचा उत्कर्ष जेव्हा होतो याही संधी काळामध्ये मी अवताराला येतो। युगे युगे संभवामी दुसरा अर्थ आहे। आणि प्रसंग आला, आपण गेल्याशिवाय हे कार्य होणार नाही असा जर एखादा अवसर आलाच तरीही भगवान अवताराला येतात। या सगळ्या अवताराची प्रयोजनं भगवंताने 3 प्रकारे सांगितली। आणि यावर ज्ञानोबारे जेव्हा भाष्य करतात तेव्हा भगवंताच्या अवताराची जवळपास 13 प्रयोजनं ज्ञानोबारे सांगतात। त्यापैकी काही प्रयोजनाचा आपण विचार करत आहोत, आता काहींचा करायचा आहे। त्यापैकी 53 क्रमांकाच्या अर्ध्या ओळीचा काल आपण विचार केला। आता पुढे विचार करायचा आहे। दैत्यांची कुळे नाशी साधूंचा मान गिवसी धर्माशी नीतीशी शेष भरी। दैत्यांच्या कुळाचा सजातीय समूह त्याला कुल असं म्हणतात। एक विशिष्ट प्रकारची जाती आणि त्या जातीचा समूह असेल तर त्याला कुल परंपरा असं म्हणतात। एखादा दैत्य जर राहिला तर तो पुन्हा बदला घेऊ शकतो, म्हणून भगवान दैत्यांची कुळे नाशी त्याचाही अर्थ आपण असा केला पूर्णतया नाश करणं। किंवा दुसरा अर्थ आपण पाहिला होता दैत्यांची कुळे नाशी, दैत्य काही भक्ती करू शकत नाही, पण त्या सगळ्या कुलाचा जर उद्धार करायचा असेल तर भगवान एखाद्या त्या व्यक्तिमत्वाला आपला भक्त जाणून बाकी सर्वांचा उद्धार करतात। 2 उदाहरणं आपल्या समोर आहे। बिभीषणजी शरण आले आणि बिभीषण शरण आल्यामुळे भगवंताने बिभीषणाच्या सगळ्या कुळाचा उद्धार केला। किंवा भक्त प्रल्हादाचा विचार करत असताना प्रल्हादश्चास्मी दैत्यानां, अगा दैत्यांची आकुळी प्रल्हाद तो मी न्याहाळी असं भगवान 10व्या अध्यायामध्ये म्हणतात। भक्त प्रल्हादाचं निमित्त करून सगळ्या दैत्यकुळाचा नाश किंवा उद्धार भगवंताने केला आहे। साधूंचा मान गिवसी, या जगतामध्ये साधूंचा सन्मान व्हावा, साधूंचा तिरस्कार होत असतो, त्या तिरस्काराला बाजूला करून स्वतः देव त्यांचा मान शोधून देतात। धर्मराजाचं काल आपण उदाहरण पाहिलं की धर्मराजाला 12 वर्षाचा वनवास 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागला। पहा ते पांडव अखंड वनवासी, वास्तविक राज्य करावं हा त्यांचा सन्मान आहे, परंतु द्युत कर्मात चूक झाल्यामुळे
त्यांना वनवास भोगावा लागला आणि भगवंतांनी त्यांच्यासाठी पुन्हा शांती धर्माचं पालन करावं, शिष्टाई करण्यासाठी परमात्मा गेले. अंततोगत्वा त्या दुर्योधनाने काही मानलं नाही, युद्ध करावं लागलं आणि युद्धाच्या माध्यमातून पुन्हा पांडव राज्यपदावर भगवंतांनी स्थापित केले. साधूंचा मान किंवसी किंवा दुसरा अर्थ एक असा होतो आहे, जगामध्ये साधूंचा सन्मान व्हावा याकरिता पहिल्यांदा परमात्मा त्यांना सन्मान देतो आणि स्वतःच्या जीवनातून दाखवून देतो की माझ्यापेक्षाही साधूंचा सन्मान जगात मोठा आहे. तुकोबारायांचं प्रमाण आहे बघा, निर्गुण आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजोनिया. परमात्मा स्वतः निर्गुण आहे, पण निर्गुण असताना सगुण, निराकार असताना आकाराला येतो आणि साधू जर आपल्या घरी आले तर त्या साधूंना साक्षात परमात्मा दंडवत नावाचा नमस्कार घालतो आहे. साष्टांग नाही हा, घाली दंडवत पूजोनिया, पूजा करतो. किंबहुना देवाने असं म्हटले 12व्या अध्यायामध्ये, मी माझ्या हातामध्ये कमळपुष्प का वागवतो त्याचं कारणच आहे. जर एखादा भक्त समोर अचानक आला तर मग त्याच्या पूजेसाठी पुन्हा कमळाचा शोध कुठून घ्यावा, याकरिता मी कायम माझ्या हातामध्ये कमळ वागवतो. भगवंताचं म्हणणं आहे की नाही, तो पहावा हे डोळे म्हणून अचक्षुषी मज डोळे, हातीचेने लीला कमळे पूजो तयाते. नाथ महाराजांनी असंच म्हटलं आहे, देवाच्या हातामध्ये 4 प्रकारचे आयुध असण्याचे काय कारण, चक्रे अभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छिदी गदा, शंखे उद्बोधी निज बोधा, निज भक्ता निज कमळे सदा पूजी. देवाचं शंख, चक्र, गदा, पद्म जे काही 4 हातामध्ये 4 आयुध आहे ना, त्या आयुधाचं नाथ महाराजांनी प्रयोजन सांगितलं. चक्रे, चक्राच्या द्वारे अभिमानाचा करी चेंदा, अभिमान नष्ट करतात त्यासाठी सुदर्शन चक्र. मोह ममता छेदी गदा, आपल्या हातामध्ये असणारी गदा, तिच्याद्वारे भगवान भक्ताच्या जीवनातली मोह आणि ममता घालवतात. शंखाच्याद्वारे, शंखाचा स्पर्श जर एखाद्याच्या गालाला झाला तर वेदांची हिमती ठेली ते लागला बोलू, ना तरी मधुवनी ध्रुवाशी केले, जैसे कपोल शंखे शिवतले, आणि वेदांची ही मती ठेली ते लागला बोलू, वेदाची मती बंद व्हावी अशी स्तुती केली की नाही. भगवंताची आराधना केली, ध्रुव बाळाला असं वाटलं की भगवंताची आपण स्तुती करावी. 5 वर्षाचं बाळ आहे, देवाची स्तुती कशी करावी माहिती नाही, शब्दाचा अभ्यास नाही. भगवंताच्या लक्षात आलं की स्तुती करण्याची बाळाची अपेक्षा आहे, पण स्तुती करण्यासारखी शब्दाची सामुग्री नाही. मग देवाने ध्रुव बाळाच्या गालाला आपल्या शंखाचा स्पर्श केला, ना तरी मधुवनी ध्रुवाशी केले, जैसे कपोल शंके शिवतले. आणि मग ध्रुव बाळाच्या ठिकाणी ज्ञानसंचार झाल्याबरोबर वेदांची ही मती ठेली ते लागला बोलो, वेदाची सुद्धा मती ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी वर्णन करण्याच्या बाबतीमध्ये गुंग व्हावी किंवा बंद व्हावी अशा शब्दांची रचना केली. योंतः प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्व गादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. या स्तुतीला प्रारंभ झाला. हे भगवंताच्या हातातलं शंखाचं प्रयोजन आहे. आणि कमळ, निज कमळे निज भक्ता सदा पूजी, कायम आपल्या भक्ताची पूजा करावी याकरिता परमात्मा ती कमळ वागवतो. त्याचा अर्थ आहे साधूंचा मानगी वशी. भगवान परमात्मा आणि सुदामदेव एकाच गुरुकुलामध्ये शिकले. आता भगवंताचं फक्त निमित्त होतं. 14 विद्या आणि 64 कला भगवान 64 दिवसामध्ये अवगत करते झाले. भगवंतांनी ते ग्रहण केलं सगळं, फक्त लीला मात्र. आणि मग गुरुदक्षिणा द्यायची तर मृत गुरुपुत्र आणीला गुरुदक्षिणा दिली. आणि भगवान अध्ययन करत असताना एक ब्राह्मण पुत्र सुदामदेव, आणि भगवंतांनी सांगितलं की तुम्ही माझा मित्र व्हावा. त्याने मी होणार नाही. एकीकडे मैत्री प्रस्ताव भगवान देतात आणि सुदामदेव सांगतात नाही मी मित्र होणार नाही. का बरं? मित्र होणं सोपं आहे, पण मित्र धर्म तर पाळता आला पाहिजे ना. ज्या काळामध्ये तुम्ही संकटामध्ये असाल त्या काळामध्ये मी तुमच्या उपयोगी पडलं पाहिजे. पण मी गरीब ब्राह्मण आहे, तुम्ही राजपुत्र आहात, त्यामुळे आपली मैत्री होऊ शकत नाही. भगवान म्हणाले एवढीच अडचण आहे ना,
मग मी तुम्हाला त्या अडचणीतून मुक्त करतो. माझ्यावर संकट आलं तर तुम्ही धावूनच आलं पाहिजे, अजिबात असं वचन राहणार नाही. फार झालं तर तुमच्यावर संकट आलं तर मी धावून येईल, आता मैत्री करायला काय हरकत आहे. सुदाम देवाने सांगितलं, हो मी तुमचा मैत्रीभाव स्वीकार करतो. अध्ययन पूर्ण झालं. सुदामदेव आपल्या घरी आले आणि भगवान द्वारकेचे राजे झाले. द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि सुदामदेव आपलं प्रारब्ध भोगतात दारिद्र्याचं, पण तक्रार नाही. 5च घरं भिक्षांना मागायचं. पहिला घराचा दरवाजा बंद असेल तर 6वं नवीन घर जोडायचं नाही. किंवा एखाद्या प्रसंगाला 4 घरं बंद आहे आणि एकाच घरात काही मिळालं तर प्रभूची इच्छा. किंवा एखाद्या दिवशी 5च्या 5ही घरं बंद असेल तर प्रभूची इच्छा आहे की आज आपण उपवास करावा, तक्रार नाही करायची. जसं असेल, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तो पाहे संचिताचे, तक्रार नाही. असं करत करत बरेच दिवस निघून गेले आणि आपल्या मित्राचं आपल्या पत्नीसमोर सुदामदेव वर्णन करायचे. माझा कन्हैया असा आहे, द्वारकेचा राजा मित्र आहे. धर्मपत्नीने सांगितलं, तुम्ही भक्त आहात, मित्र आहात, देवाकडे काहीतरी मागा ना, मित्राकडे काहीतरी मागा. त्याने नाही, आपण भक्ती करावी हा आपला धर्म आहे, त्या मोबदल्यामध्ये देवाकडे काही मागावं हा तर वाणिज्य व्यापार होईल. त्यामुळे भक्त नात्याने मी देवाकडे काहीच मागणार नाही. मित्र नात्याने तर भेटायला जाऊ शकता की नाही. आणि मग मजल दरमजल करत सुदामदेव जेव्हा भेटीला निघाले तेव्हा सुदामदेवाच्या धर्मपत्नीने त्या गावातून 4-5 घरातून मागून आणलेले तांदूळ म्हणा किंवा तांदळापासून तयार केलेले पोहे म्हणा ते अर्पण केले. कारण रिक्त हस्तम न गच्छेत. मित्राच्या घरी, राजाच्या घरी, देवाच्या घरी, साधूंच्या घरी किंवा वैद्याच्या घरी रिकाम्या हाताने जायचं नसतं. रिक्त हस्तम न गच्छेत फलेन फलमादिशेत. आपण काहीतरी फल द्यावं आणि त्यांच्याकडून काहीतरी फळ मिळवावं असा हा नियम आहे. त्यामुळे मित्राच्या घरी रिकाम्या हाताने जायचं नाही. आणि देवही आहे. आणि सुदामदेवाच्या धर्मपत्नीनं जीर्ण झालेलं, मळकं असणारं, ज्याला अनेक प्रकारच्या गाठी मारलेल्या आहे, अशा एका कापडामध्ये ते 2-3 घरातून गोळा केलेले, 2-3 घरातून गोळा केले तेव्हा ते मुठभर झाले. किती अल्प प्रमाणामध्ये मिळाले असेल. आणि तेवढे 2-3 प्रकारचे ते तांदूळ किंवा पोहे त्यामध्ये ठेवले. देवाला कळावं यातला भाव की ज्या अर्थी हे 2-3 प्रकारचे पोहे आहे याचा अर्थ यांना भिक्षा पूर्ण रूपाने मिळत नाही. आणि जीर्ण वस्त्र का पाठवलं, दारिद्र्य कळावं की ते पाठवण्यासाठी सुद्धा यांच्याकडे चांगलं वस्त्र नाही. बुद्धिमत्ता असावी लागते, काही गोष्टी त्यातून कळायला पाहिजे. आणि जेव्हा सुदामदेव ते घेऊन गेले तर द्वारपालाने त्यांना ते अडवलं. आता माझी भागवत कथा नाही तर ते मी म्हणलो असतो, अरे द्वारपालो, ते द्वारपालाने अडवलं. कुठं चाललात म्हणे आम्ही कन्हैयाला भेटायला चाललो, द्वारकाधीशांना भेटायचं आहे. काय कारण सुदामदेवासारखा ब्राह्मण द्वारकेत कुणीच नव्हतं. म्हणजे अगदी पायामध्ये पादत्राणे नाही, मस्तकावर पगडी नाही, हाडांचा सापळा आहे, धुळीने सगळा चेहरा माखलेला, दारिद्र्य आहे पण भक्तीचं तेज आहे. कमरेपासून फक्त गुडघ्यापर्यंत धोतर नेसलेलं आणि ते ठिकठिकाणी फाटलेलं. शिस पगान जगातन पे असं ते हिंदीमध्ये वर्णन आलेलं आहे. आणि असं कोणीतरी एखादा व्यक्ती आलेला आहे. ते द्वारपालाने विचारलं, तुमच्यावर कोणी काही अन्याय केला का? प्रभूकडे तुम्ही न्याय मागण्यासाठी चालले? म्हणजे नाही, माझ्यावर कोणी अन्याय केला नाही, न्याय मागण्यासाठी चाललो नाही. म्हणजे मग काही मागण्यासाठी चालला असाल? नाही, मागण्यासाठी सुद्धा चाललो नाही. त्या द्वारपालाने विचारलं, तुम्हाला काही मागायचं नाही, तुमच्यावर कोणी अन्याय केला नाही, चाललात कशासाठी? ते म्हणाले, मी कन्हैयाला भेटायचं. भेटण्याचं काय कारण? कन्हैया माझा बालमित्र आहे. असं म्हटल्यानंतर ते सगळे हसू लागले. अहो कुठं तुम्ही आणि कुठे द्वारकाधीश? तुमच्यासारखा एकही ब्राह्मण या द्वारकेमध्ये नाही. तुमची बरोबरी कशी काय होईल? समानशीले व्यसने सुसख्यम. ज्याची आवड समान असते, स्वभाव समान असतो, त्यांची मैत्री होत असते. तुमचा कसं काय प्रभू स्वीकार करतील? पण माझा निरोप पाठवा म्हणे. द्वारपालाने ते ऐकलं आणि निरोप भगवंताकडे गेला. भगवंताचा शृंगार प्रारंभ झालेला होता. भगवंताच्या असणाऱ्या सगळ्या धर्मपत्नी काही ना काही तर उपचार देवाला समर्पण करत असताना
संदेश पाठवणारा तो व्यक्ती आला आणि त्याने सांगितलं, प्रभो एक विचित्र असणारा व्यक्ती तुमच्याकडे आलेला आहे म्हणे. आणि विचित्र आहे? हो, विचित्र असणारा तो गप्पा करतो. म्हणे कसं काय? आम्हाला तर वाटतो तो वेडा आहे. म्हणे वेडा आहे म्हणजे परम दरिद्री आहे. पण दरिद्री असणं आणि वेडा असणं हे तुम्हाला कसं काय कळालं? म्हणे प्रभो तो दरिद्री आहे पण वेड्यासारखं बोलतो. म्हणे काय बोलतो? म्हणे तो तुमचा बालमित्र आहे. नाव काय आहे? नाम सुदामा. असं म्हटल्याबरोबर भगवंताने आपल्या राजसिंहासनावर उडीच मारली. सुदामाचं नुसतं नाव ऐकल्याबरोबर आता सुदामा अनवाणी पायाने आला की नाही? भगवाने अनवाणी पायानेच निघाले. सुदामदेवाच्या कमरेच्या वरती वस्त्र नाही आहे, भगवंताने सुद्धा काही परिधान केलंच नाही. त्यांच्या मस्तकावर पगडी नसेल तर भगवंताने मुकुट परिधान केला नाही. यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम. जसा माझा भक्त आला तसाच परमात्मा निघाला आणि निघाल्याबरोबर सुदामदेवाला आलिंगन दिलं, मैत्रीची लाज राखली आणि सुदामदेवाला सांगितलं आता आपल्या घरी चाला. सुदामदेव म्हणले, नाही प्रभू, तुम्ही माझा दरिद्री असतानाही स्वीकार केला, जगात माझा मान वाढला, याच्या पलीकडे आता मला काही नको, मी तुमच्या राजमहालामध्ये येणार नाही. प्रभूने सांगितलं, वा, माझ्या मैत्रीची लाज राखली असं म्हणतो आहे आणि संकोच करतो, राजमहालामध्ये आल्याशिवाय मीही तुला जाऊ देणार नाही. कारण तू जर राजमहालात आला तर माझा राजमहाल पवित्र होईल, त्यामुळे आलं पाहिजे. स्वतः भगवंताने आपल्या रथामध्ये सुदामदेवाला विराजमान केलं आणि आपल्या राजमहालात द्वारका नगरीमध्ये घेऊन आले. सुदामदेवाच्या पायामध्ये काटे रुतलेले होते. स्वतः भगवंताने ते काटे आपल्या हाताने उपसून काढले. सुदामदेवांचं चरण प्रक्षालन करायचा. आता हा साधूंचा मानगिवसी प्रकार आहे. ज्या सुदामदेवाला द्वारपालाने अडवलं, अपमान केला की नाही, आणि त्या सुदामदेवाला सगळ्या लोकांच्या देखत भगवंताने आलिंगन दिलं, किती मोठा मान आहे. साधूंचा मानगिवसी स्वतः आपल्या रथामध्ये विराजमान केलं, घरी आणलं. स्वतः स्नान घालण्याच्या अगोदर चरण प्रक्षालन करायचं आहे. दुसरं पाणी भगवंताने मागवलं नाही. आपल्या नेत्र अश्रूनेच सुदामदेवांचं चरण प्रक्षालन केलं. हा सगळा प्रकार झाला. साधूंचा मानगिवसी नवीन वस्त्र परिधान करण्याकरता दिले आणि सुदामदेवाने ते पाहिलं. म्हणे बाप रे बाप, एवढी माझ्या कन्हैयाची श्रीमंती आहे, कुठं आपण मुठभर पोहे त्यांना द्यायचे नाही. ते सुदामदेवाने लपून ठेवले. 2-4 दिवस होऊन गेले होते. लपून ठेवणं आणि तेवढ्यात भगवंताचं ते एंट्री म्हणतो ना आपण, आगमन होणं. काय झालं याला? एकत्रच ते सगळं झालं. ते पाहिल्यानंतर लक्षात आलं की त्या पदार्थाच्या बाबतीमध्ये सुदामदेवाचा स्वभाव देवाला चांगला माहिती होता. सुदामदेवाने काय लपवलं? भगवंताने विचारलं, काय लपवलं? म्हणे काही नाही, गावाकडून आणलेले पोहे आहे. सुदामदेवावर ते माझ्या वाट्याचे आहे. नाही म्हणे, आता हे तुम्हाला देता येणार नाही. भगवंताने सुदामयाची सोडी गाठी, ते गाठोडं सोडलं आणि पहिला घास भक्षण केला. यातून भगवंतांनी दाखवून दिलं की भक्तीने मला काही अर्पण केलं तरी शुद्धता अशुद्धता मी पाहत नाही, ते सगळ्या प्रकारे मी त्याचं सेवन करतो. यातून साधूंचा मानगिवसी सुदामदेवाची ती सामुग्री ग्रहण करून साधूंचा असणारा सन्मान देवाने दाखवून दिला. साधूंचा मानगिवसी धर्माशी नीतीशी सेसभरी. आणि या जगतामध्ये पुढचं एक प्रयोजन आहे. धर्म आणि नीती यांची मी सांगड घालतो, यांचं लग्न लावतो किंवा यांची मी ओटी भरतो. राहू द्या. धर्माशी नीतीशी शेषभरी. शेषभरी याचा एक अर्थ हा वाक्प्रचार आहे. शतायुषी व्हावं असा मी त्यांना आशीर्वाद देतो आहे. शतायुषी व्हावं म्हणजे 100 वर्षापर्यंत धर्म आणि नीतीचा वियोग होऊ नये. वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा सांगायचे, धर्म हा पुल्लिंगी शब्द आहे आणि नीती हा स्त्रीलिंगी शब्द आहे. धर्म आणि नीती समन्वयाने चालले पाहिजे. ज्याच्या ठिकाणी धर्म राहतो त्याला धार्मिक व्यक्ती असं म्हणतात. आणि बऱ्याचदा बरेच धार्मिक लोक धार्मिक असतात पण नीतीसंपन्न जीवन जगत नाही. समाज जीवनामध्ये राहत असताना सामान्यपणाने जे नियम पाळायला पाहिजे
त्याला नीती असं म्हणतात. उदाहरण दिलं म्हणजे लक्षात येईल. आपल्या आचरणामध्ये जे नियम पाळले पाहिजे, ज्यामुळे आपला ऐहिक आणि पारलौकिक उत्कर्ष होतो, अशा प्रकारच्या नियमाला नीती असं म्हणतात. त्या नीतीमध्ये नीतिशास्त्र महत्त्वाचं आहे. 10व्या अध्यायामध्ये हा विचार आला बघा. सारासार निर्धारितया धर्मज्ञानाचा पक्ष धरतिया सकळ शास्त्रा माझी यया नीतिशास्त्र ते मी. जे सार आणि असार ज्याला कळतं, धर्म आणि ज्ञानाचे बाजू ते धरून ठेवतं, अशा सगळ्या शास्त्रामध्ये नीतिशास्त्र किंवा ज्याला न्यायशास्त्र असंही म्हणतात, जे मनुष्याला उन्नतीपर्यंत घेऊन जातं. त्या नीती शब्दामध्ये निनयती घेऊन जाणं असा धातू आहे. ज्यामध्ये मनुष्याच्या उत्कर्षाला जे नियम घेऊन जातात त्याला नीती असं म्हणतात. धर्मही महत्त्वाचा आहे आणि नीती महत्त्वाची आहे. तुकोबारांचे एक प्रमाण जर आपण लक्षात ठेवलं तर धर्म आणि नीती आपल्याला कळू शकते. तुकोबारा म्हणतात, दया तिचे नाव भूतांचे पालन हा धर्म आहे आणि नीती अनेक निर्दलन कंटकाचे हे नीती आहे. त्याच्या पुढचंच प्रमाण आहे, धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार. धर्माचा आणि नीतीचा हा व्यवहार आहे. दया हा धर्म आहे, भूतांचं पालन करणं हा धर्म आहे. पण तेवढाच फक्त धर्म नाही आहे. जे पुरुष समाजामध्ये कंटकाचं काम करतात किंवा दुष्टपणाने वागतात त्यांचंही निर्दलन होणं महत्त्वाचं आहे. हा धर्म आणि नीतीचा व्यवहार आहे. बाबा सांगायचे पाठामध्ये की बरेच धार्मिक माणसं धार्मिक असतात, नीतिमान असतील असं काही सांगता येत नाही. मी व्यवहारातलं आपल्याला उदाहरण देतो, लक्षात येईल. आपण वारी करतो, हा धर्म आहे की नाही? हा धर्म आहे. आणि चालता चालता डाळिंब चोरणं अनितीचा आहे ना एक प्रकारचा, का नीतीचा व्यवहार आहे का? त्याला नीतीची जोड असली पाहिजे. ज्या शेतकऱ्याने आपल्या मुलाचं पालन पोषण करावं इतक्या तत्परतेनं पिकाचं संगोपन केलं आहे, त्याच्या पिकाची नासाडी न होणं हा नीतीचा व्यवहार आहे. धर्म आणि नीती सोबत चालली पाहिजे. किंवा पुढचं उदाहरण सांगतो. आता आपण गणपती बसवलेले आहेत, हा काय आहे? धर्मच आहे ना एक प्रकारचा. गणेशोत्सव करणं हा धर्मच आहे. पण गणपतीला सुद्धा ऐकाविषयी वाटणार नाही अशा प्रकारचे तिथं गाणी लावणं हा काय आहे? नीती धर्म. ते कुठले हा त्यांचा धर्म आहे. गणराजाची आपण स्थापना केली, धर्म आहे की नाही? चांगल्या गोष्टी आहे. पण त्यामध्ये चांगल्या प्रकारची सुव्यवस्था बाळगणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. हा धर्मनीतीचा व्यवहार आहे. जे सामाजिक नियम पाळणं आणि त्याबरोबर वेदाने प्रतिपादन केलेले सगळे अर्थाचं पालन पोषण करणं याला नीती धर्म असं म्हणतात. म्हणून धर्म आणि नीती कमी करा थोडा सोबतच चालली पाहिजे. म्हणून धर्म हा पुल्लिंगी असेल, नीती स्त्रीलिंगी शब्द असेल तर धर्म आणि नीती सोबत चालली पाहिजे. व्यवहारातलं उदाहरण देतो. कधी कधी कूटनीतीचा वापर करावा लागतो, कधी राजनीतीचा वापर करावा लागतो की नाही. पण राजनीतीला सुद्धा धर्माचा आश्रय असावा लागतो. पांडवांच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर नीतीचा व्यवहार आहे, पण त्याच्याबरोबर धर्माचा अधिष्ठान आहे. आणि दुर्योधनाकडे राजनीती आहे, धर्माचा अजिबात आश्रय नाही आहे. म्हणून शत्रूचा नाश करण्यासाठी तो कधी भीमावर विष प्रयोग करतो, लाक्षागृहाचा प्रयोग करतो आहे. ती त्याची राजनीती किंवा कूटनीती असेल, पण धर्माचा अधिष्ठान कुठे आहे त्याला? म्हणून नीती असावी, पण ती कूटनीती नाही. राजनीतीचे काही नियम पाळावे, पण त्याला धर्माचं अधिष्ठान असावं लागतं. धर्माचाच जर आश्रय असेल तर नीतीला महत्त्व आहे. नाहीतर एखादा व्यक्ती नीतीचं पालन करत असेल आणि धर्म नसेल तर ते नीतिविधवा आहे. आणि एखादा व्यक्ती धार्मिक असेल आणि जर नीतीचं पालन करत नसेल तर धर्मविधूर आहे. म्हणून हे दोन्ही सोबत चालले पाहिजे. धर्म आणि नीती सोबत असेल तर त्याला महत्त्व आहे. म्हणून पांडवांच्या युद्धाचा जर आपण विचार केला, कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये नीतिशास्त्र किती महत्त्वाचं आहे बघा. धर्मयुद्ध आहे, क्षत्रियाचं कर्म धर्मयुद्ध आहे. समोर भाऊ जरी आला तरी युद्ध करायचं आहे, किंवा पितामह भीष्म जरी आले तरी युद्धच करायचं आहे.
कारण ते धर्मयुद्ध आहे. पण सूर्यास्तानंतर युद्ध करायचं नाही हे नीती आहे. म्हणून असं म्हणतात की जेव्हा हे युद्ध झालं ना तेव्हा ते युद्ध जवळपास 36 दिवसापर्यंत चाललं. का बरं? मुख्य युद्ध झालं ते 18 दिवस, पण दररोज सुट्टी असायची. आज युद्ध झालं ते उद्या युद्ध नाही करायचं. का बरं? कारण आज जेवढे काही सैनिक मारले गेले त्यांचे प्रेत उचलायचे. कारण रक्त जर वाहून गेलं तर गाळ होऊ शकतो ना, चालता येणार नाही, युद्ध करायचं नाही. मध्यंतरी एका दिवसाचा अवकाश असायचा असं म्हणतात. मी याला काय म्हणतात? धर्म आणि नीती. त्या नीतीचं उल्लंघन केलं अश्वत्थाम्याने. त्याने रात्री पांडवांचे 5 मुलं मारले. युद्धामध्ये शत्रू मारणं हा धर्म आहे, पण सूर्यास्तानंतर मारणं ही अनितीच आहे. म्हणून जेव्हा जयद्रथाचा तो प्रसंग आला ना तेव्हा भक्तराज अर्जुनाने प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्तापर्यंत एकतर जयद्रथ राहील नाहीतर हा अर्जुन अग्निकाष्ठ भक्षण करेल. भगवान म्हणाले, अरे मी हजर असताना प्रतिज्ञा करत जा. त्याने आता नाही, गेले होऊन आता न चले काही. आता शब्द निघून गेला आहे, आता मी माघारी शब्द घेणार नाही, शब्द फिरवणार नाही मी, जे होईल ते होईल. भगवान म्हणाले काही हरकत नाही, पण दोन्हीकडून हानी तुमचीच आहे म्हणे. का? जयद्रथ जर नाही मारला तर अग्नीमध्ये तुला उडी मारावी लागेल, म्हणजे तुमची हानी. आणि जयद्रथ मारला तर त्याच्या वडिलांनी तपश्चर्या करून वरदान मागून घेतलं आहे की माझ्या मुलाचं मस्तक जमिनीवर पाडण्यासाठी जो कारण ठरेल त्याच्याही मस्तकाचे 100 तुकडे होतील. म्हणजे तू जयद्रथाला जर मारलं तर तुझ्या मस्तकाचे 100 तुकडे होणार. दोन्हीकडून हानी आपलीच आहे की नाही. भक्तराज अर्जुन म्हणले, आता प्रतिज्ञा केली, आता सिद्धीला जावो अथवा न जावो, केली म्हणजे केली, परिणामाचा विचार मी करत नाही, जे होईल ते होईल, उद्या बघू. सायंकाळी प्रतिज्ञा केली होती. भक्तराज अर्जुन रात्री 12 वाजता झोपले आणि भगवान म्हणाले, बघू बरं अर्जुनाला झोप लागते का न लागते. उद्या नुसतं आपलं कीर्तन जरी असेल तर 3-4 दिवस झोप जाते निघून. परीक्षाचा पेपर जर आला ना तर मग पहा, काही विद्यार्थी परीक्षा आल्यावर सिरियस होतात बघा. इतका अभ्यास करतात रात्रंदिवस, पाहायचं काम, पुस्तकच खाली ठेवत नाही, जेवतही नाही, इतका अभ्यास. अगोदर नाही करत 6 महिने, तेवढा नाही, अगोदर केला असतं तर एवढी अडचण येणार नाही, झोप लागत नाही. तसं अर्जुनाला झालं असेल, गाढ झोप लागली. भगवान म्हणाले, अरे उद्या मरणाचा प्रसंग आहे, तो कुशाल गाढ झोपला. भक्तराज अर्जुन म्हणे, देवा तू जागा आहे ना, मग तू जागा असेल तर आम्हाला झोपायला हरकत काय आहे. ज्या अर्थी तू जागा आहे याचा अर्थ तुला झोप लागली नाही. आणि तुला का झोप लागली नाही? माझी चिंता तुला आहे ना, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. ज्याला चिंता असते ना त्याला झोप लागत नाही. ज्याला झोप लागायची असेल त्यांनी पाठाला यावं. आणि त्यातल्या त्यात पुन्हा मग कठीण पाठ जर असेल तर मग तर पहिल्या 10 मिनिटातच लागते. असं होतं की नाही? विनोदाचा भाग सोडून द्या. चिंता असेल तर मनुष्याला झोप लागत नाही, निश्चिंत व्यक्तीला झोप लागते. दुसऱ्या दिवशी युद्धाला प्रारंभ झाला. आपल्या सर्वांना ते माहिती आहे. प्रारंभ झाला, भक्तराज अर्जुन काहीच बोलत नाही. यांना ती बातमी कळाली होती. त्यांनी सांगितलं फक्त जयद्रथाला शिबिरातून सूर्यास्तापर्यंत फक्त बाहेर नाही काढायचं. एकदा सूर्यास्त झाला तर अर्जुन खरं बोलणार आहे, त्यामुळे तो अग्निकाष्ठ नक्की भक्षण करेल. आणि अर्जुन जर मरणाला प्राप्त झाले, युद्ध जिंकलंच आपण, काही अडचणच नाही, फक्त सूर्यास्तापर्यंत बाहेर यायचं नाही. त्या दिवशी जयद्रथ आलाच नाही युद्धाला. आणि हे तर शोध घेता, शेवटी भगवंताच्या लक्षात आलं, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्विंभर परिहार चिन्ह लगे. अर्जुन काहीच म्हणणार नाही, पण जवळ असताना जर आपण मदत नाही केली तर आपल्या भक्तीला लांछन लागेल. भगवंताने आपल्या मायेचा वापर करून सुदर्शन चक्र लावलं सूर्यास्ताच्या आड. झाला सूर्यास्त. सूर्यास्त झाला तर ते इशारा, नौबती वगैरे सगळे वाद्य वाजले आणि त्यांनी सांगितलं आता युद्ध बंद करा. ही नीती आहे. आता पुढचं ऐका. धर्मनीती आहे की नाही? सूर्यास्तानंतर युद्ध करायचंच नाही, नीती आहे. आणि ते अग्निकाष्ठ रचलं, अग्नी लावला. भगवान म्हणाले, अर्जुना मागं पुढं काय विचार करतोय?
शब्द काय होता? अग्नीमध्ये उडी मारायची. चल कर प्रदक्षिणा प्रारंभ. ते पहिल्या प्रदक्षिणाला प्रारंभ करणार. भगवान म्हणले असं रिकाम्या हाताने नको, धनुष्याला बाण लाव. म्हणे का? अरे तू एकटा स्वर्गात गेला तर हे धनुष्य मागं कोणाला उचलणार सुद्धा नाही, एवढं वजनदार आहे. म्हणून हे युद्ध, हे धनुष्य आणि बाण सोबतच घेऊन स्वर्गाला जा, योजना म्हणतात त्याला, नीतीची योजना. धनुष्याला बाण लावला आणि कर म्हणे प्रदक्षिणा. ते अर्जुनाच्या प्रदक्षिणेला प्रारंभ झाला. हे सकाळपासून कोंडूनी धरीनं जीवे. जयद्रथ बसला होता ना शिबिरामध्ये, तो मला आता किती वेळेपर्यंत दम काढायचा. शिबिरातून बाहेर आला आणि जेव्हा तो बाहेर आला तर मागे नाही थांबला, अगदी अर्जुनाच्या समोरच आला. मध्यंतरी चिता आणि पलीकडे अर्जुना, अलीकडे जयद्रथ. आणि तो म्हणतो कसा काय पाहतो? प्रदक्षिणा पूर्ण कर, मला मारण्याची प्रतिज्ञा होती ना तुझी, चल आता अग्नीमध्ये उडी मार. भगवान या क्षणाचीच वाट पाहत होते. प्राप्त काळ घडी आल्याविन तो का म्हणे असे न चले तातडी. तो क्षण आला होता आणि भगवंताने ते बरोबर बाजूला चक्र घेतलं. सूर्य प्रगट झाला. सूर्य प्रगट झाला. क्षणाची वाट पहा. शत्रू टप्प्यात येईपर्यंत शहाण्या माणसाने ना वाट बघायची असते, बोलायचं नसतं, नीती प्रगट करायची नाही. काही काही वाचाळवीर काही बोलून जातात, अगोदरच आपलं उघड करतात. तसं नाही आहे. संयमित प्रतिक्रिया देता आली पाहिजे. ज्याला बोलणं संयमित करता येतं ना तो मनुष्य राज्य करू शकतो. प्रतिक्रिया लगेच द्यायची नसते. ओतावेळी माणसं राज्य नाही चालू शकत. त्याला फार धीरगंभीर व्यक्तिमत्व लागतं राज्य करण्यासाठी. म्हणून त्याला शौर्यम तेजो धृतीही असं म्हटलं आहे. धैर्य लागतं त्याला. आणि ते बरोबर शत्रूला गाफील ठेवायचं असतं की बहुतेक आता हे विसरून गेले, आता हे हल्ला करणार नाही, आणि नेमका तवाच करायचा असतो. मग इतिहासामध्ये असं उदाहरण आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना त्या विशाळ गडावर, पन्हाळगडाचा प्रसंग आहे. शत्रूने कैद केलं, पहारा वाढवला. मग आता पलायन करायचं की नाही? मग असं ठरलं की अमावस्याला शत्रूला भेटायला जायचं. अमावस्याला किर्र रात्र असते की नाही, पण जेवढी अमावस्याला असते तेवढीच आदल्या दिवशीसुद्धा असते. म्हणून उद्या शिवाजी महाराज भेटायला येणार, शत्रू गाफील राहिले. मग उद्या पलायन करण्यापेक्षा आजच पलायन करणं महत्त्वाचं आहे. म्हणून बाकीच्या असणाऱ्या ते गनिमी काव्याचा शोध आहे ना, हा शिवाजी महाराजांचा आहे. बाकीकडे मारायचं आणि मरायचं तसं नाही. शिवाजी महाराजांचं तसं नाही. मारता येईल तिथपर्यंत मारायचे, नाही जर आवरले तर मग पळून यायचं, पलायन करायचं. त्याला गनिमी कावा म्हणतात. याला नीती. ते बरोबर त्या प्रसंगात शत्रू टप्प्यात आला पाहिजे, गाफील ठेवता आला पाहिजे. जयद्रथ समोर आला. भगवंताने सांगितलं आता सर्वनाम योग्य वापरले पाहिजे बरं. हा सूर्य, तो जयद्रथ असं नाही. तो हे दूरदर्शक आहे, तो सूर्य आणि हा जयद्रथ. मग अर्जुन आता बाण तर लावलेलाच आहे. आता जयद्रथ काय पळून जातो? असा बाण मार म्हणे याचं मस्तक वनात तपश्चर्या करत असणाऱ्याच्या बापाच्या हातात जाऊन पडलं पाहिजे. तसाच बाण मारला. ते मस्तक गेलं त्याच्या वडिलांच्या हातामध्ये. वृद्ध श्रवा आहे बहुत त्याचं नाव आहे काहीतरी. त्या हातात पडल्याबरोबर तपश्चर्या भंग झाली. आणि त्यांनी पाहिलं आपल्याच मुलाचं मस्तक आहे. हात बाजूला झाले ना. आणि वरदान काय होतं? माझ्या मुलाचं मस्तक जमिनीवर पाडण्यासाठी जो कारण ठरेल. कारण कोण ठरलं? त्याचाच बाप. त्याचे 100 तुकडे होऊन गेले. कशाकरता उदाहरण सांगितलं? धर्मयुद्ध युद्धच आहे, पण रात्री करायचं नाही, हे नीती आहे. धर्माशी नीतीशी शेष भरी. धर्म आणि नीती यांची मी सांगड घालतो किंवा यांचं लग्न लावून देतो. जे अर्जुना आजी तू येथे करावया सत्यशास्त्र सारथे, जन्मलाशे बळार्थे धर्माचे. भगवान म्हणता अर्जुना आज तू या ठिकाणी जन्माला आला कशासाठी? आपल्या स्वतःच्या आचरणातून शास्त्र सार्थ करण्यासाठी. धर्मानुज हे ऐसे, तो धर्माचा अनुज आहे ना, धर्मराजाचा लहान भाऊ. हे ओघाने तुला नाव प्राप्त झालं आहे, त्यामुळे तू हे कार्य केलंच पाहिजे. पुढे मी अविवेकाचे काजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. हे पुढचं देवाचं कार्य आहे, सगळ्यात महत्त्वाचं कार्य बरं.
या 13 कार्यामध्ये भक्त, योगी असे जे शब्द आले ना, जवळपास 5 प्रयोजनं साधूंच्या संगतीनं आहे, बाकीची प्रयोजनं देवाची आहे. यामध्ये योगी आप आहे दिवाळी निरंतर. योग शब्दाचा अर्थ होतो जे साधन आपल्याला देवाशी जोडून देतं त्याला म्हणतात योग. मग कर्मसुद्धा योगच आहे. भक्ती योग, अष्टांग योग, ज्ञान योग, हे सगळे योगच आहे. ज्या ज्या साधनातून आपल्याला देवाशी प्राप्ती करण्यासाठी योग संबंध जोडला जातो आणि मग सगळी साधने करणारे योगीच आहे. प्रामुख्याने या ओळीमध्ये आलेला हा योगी शब्द ज्ञानयोगी अर्थाने घेतला तर आणखीन जवळचा अर्थ लागतो. मी काय करतो? मी विवेक दीप अविवेकाचे काजळी फिळून उजळी. विवेकाला दिवा असं म्हटलं आहे. आणि दिवा जर लख प्रकाशमान करायचं असेल तर आपण कोणताही दिवा जर प्रज्वलित केला तर काही वेळाने त्याच्यावर काजळी येते. कंदिलाचा दिवा जर लावला की जास्त अनुभव येतो बघा याचा. त्याच्या आतमध्ये काजळी जमा होते. बाहेरून घासून काही उपयोग नाही त्याला. ते दिवा काच जी आहे ती आतून घासावी लागते आतून. कारण का? त्याला काजळी आतून आलेली आहे. बाहेरून काच स्वच्छच आहे. ते प्रखर जाणवतं. किंवा आपण सामान्य जरी दिवा लावला की त्या वातीवर काही वेळाने बघा ते वात जळाली की काजळी येते. आणि ते काजळी दूर केल्यानंतर दिवा लख प्रकाशमान होतो. तसं आपल्या अंतःकरणामध्ये संतांच्या सान्निध्यामध्ये विवेक प्राप्त होतो. संत तेथ विवेका असने कीजी. पण संतांच्या सान्निध्यामध्ये विवेक प्राप्त झाला. विवेकामध्ये निवड करता येते. सार असार, आत्मा अनात्मा विचारिता निरसले. ते प्रपंच सहजे सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अंशी. याला विवेक दीप असं म्हणतात. पण या विवेकाच्या दिव्यावर जर अविवेकाची काजळी आली, एखाद्याला जर भ्रम झाला ना, निवड जर नाही करता आली, त्या बुद्धीचे काही प्रकार सांगितले ना. ज्या बुद्धीला धर्म अधर्म चांगला कळतो सात्विक बुद्धी आहे. ज्या बुद्धीला धर्म अधर्म कळत नाही राजसी बुद्धी आहे. आणि जी अधर्मालाच धर्म म्हणते ती तामसी बुद्धी आहे. तसंच आहे. विवेक जर चांगला असेल तर निवड करता येते, सार ग्रहण करता येतं आणि असाराचा परित्याग करता येतो. पण जर या विवेकाच्या वर अविवेकाची काजळी आली तर मग निवड करता येत नाही. आणि मनुष्याला वैराग्य थोडं उशिरा झालं तरी चालतं, विवेक पहिल्यांदा असला पाहिजे. म्हणून शास्त्रामध्ये विवेक मग वैराग्य घेतले बघा. विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व. त्यामध्ये विवेक कशाने प्राप्त होतो? सत्संगतीने. आत्मा अविनाशी स्थिर आणि तद्व्यतिरिक्त संपूर्ण जगत विनाश आणि चंचल आहे असा निश्चय होणं, या निश्चयालाच विवेक असं म्हणतात. म्हणून विवेक महत्त्वाचा आहे. विवेक जर चुकला तर जीवनाची सगळी दिशाच बदलते. आणि ज्याचा विवेक चांगला असेल त्याची परमार्थामध्ये प्रगती चांगली होते. विवेकाला दीप असं म्हटलं आहे. तो दिवा आहे, तो अंतःकरणामध्ये प्रकाशित होतो. आणि तो अंतःकरणात प्रकाशित होण्याच्या अगोदर अविवेकाचं त्याला अनेक प्रकारची काजळी येण्याची शक्यता आहे. भगवंताचं काय कार्य आहे? अविवेकाचे काजळी फेडवणी. अविवेकाला दूर करायचं. ती काजळी किंवा अंधकार दूर करून अंतःकरणामध्ये विवेक नावाचा दीपा उजळी त्याला मी प्रकाशित करतो. आणि हा विवेकाचा दिवा जर आपल्या अंतःकरणामध्ये प्रकाशित झाला तर याला दोनच महात्म्य कारण आहे. एक तर साक्षात देवाचा अनुग्रह किंवा महापुरुषांची कृपा. दुसरा याला पर्याय नाही. नाही आम्हाला ब्रह्मज्ञान होईल मनाने, नाही मनाने नाही होत. याला पर्याय फक्त दोन. आपणच देव होय गुरु, किंवा गुरूंनी साक्षात जर उपदेश केला तर. आणि एकदा हा विवेकाचा दिवा अंतःकरणामध्ये प्रकाशित झाला तई म्हणजे तेव्हा योगिया पाहे दिवाळे निरंतर. निरंतर म्हणजे कायम अखंड. ज्या पुन्हा आनंदाचा कधी नाश होत नाही. ज्या आनंदाचा नाश होत नाही त्या आनंदाच्या उत्सवाला दिवाळी म्हणतात. दिवाळीमध्ये काय आनंदाचा उत्कर्ष आहे की नाही?
ही आपली व्यावहारिक दिवाळीची ती निरंतर नाही आहे, त्याला कालाचा परिच्छेद आहे. आणि परमार्थातली जी काही दिवाळी आहे ती निरंतर आहे. निरंतर म्हणून आध्यात्मिक व्यक्ती कायम समाधानी राहू शकतो, कायम. कारण त्याच्या आनंदाला म्हणजे सकाळी आनंदी आहे आणि दुपारी नाराज आहे, रात्री रडतो आहे, हा आध्यात्मिक व्यक्तीच नाही. जो कायम आनंदी, कायम. दुष्काळ आला तरी बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. दुष्काळातही बरं झालं जे म्हणतात ते योगी आप आहे दिवाळी निरंतर. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. ज्ञानेश्वरीमध्ये 3-4 ठिकाणी दिवाळी आलेली आहे. आता 4थ्या अध्यायामध्ये आली, 5व्या अध्यायामध्ये, 6व्या अध्यायामध्ये. किती झाली संख्या? 4, 5, 9, 6, 15 ना. पुन्हा 15व्या अध्यायात एकदा आलेली आहे सहज ओघामध्ये. नंतर ओव्या सांगेल आता. योगिया पाहे दिवाळी निरंतर. पाहे म्हणजे उजाडते. कोणती दिवाळी? पुढती अस्तवे नाहीसे, ज्याचा पुन्हा अस्त होत नाही अशा अखंड ज्ञानाचा उदय होतो. आणि हे ज्ञान प्राप्त झालं तर शास्त्राचं म्हणणं आहे, शोकम तरतीच्या आत्मविद रसो ब्रह्मरसम लब्ध्वा आनंदी भवती नान्यथा. हा एकदा आत्मस्वरूपाचा ज्ञानाचा प्रकाश अंतकरणामध्ये प्रकाशित झाला की त्याला पुन्हा असा आनंद मिळतो की ज्या आनंदाला जोडा नाही, नाही आनंदाशी जोडा, याची बरोबरी कोणी करू शकत नाही. यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नादिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापी विचाल्यते. व्यवहारातल्या आनंदाला आलंबन लागतं, परमार्थातल्या आनंदाला आलंबन लागत नाही. व्यावहारिक आनंदामध्ये उपाधी लागते, परमार्थिक आनंदाला उपाधी लागत नाही. व्यावहारिक आनंदामध्ये उपचार लागतात, परमार्थातल्या आनंदाला उपचारच लागत नाही. हा निरुपाधिक, निरुपचार, निरपेक्ष, निरतिशय असा हा आनंद आहे. आणि तो आनंद विवेकाने अर्थात ज्ञानानेच प्राप्त होतो. आणि एकदा प्राप्त झाला की त्या योगी पुरुषाच्या जीवनामध्ये निरंतर दिवाळी, कायमचाच आनंद उजाडतो. त्याला परत दुःख नाही, कायमचं नाही. दुःख त्याने शोधण्याचा प्रयत्न केला तर जागृतीत सापडत नाही, यात नवल नाही, स्वप्नातही सापडत नाही. दुःख ते कैसे नये स्वप्नाशी. म्हणून परमार्थातली एक अवस्था अशी आहे की या अवस्थेमध्ये एकदा दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाली, परत दुःख कधी त्याच्याकडे येत नाही. आणि एकदा परमानंदाची प्राप्ती झाली की त्या आनंदाचा पुन्हा वियोग होत नाही. 2 अर्थ होतात बरं. दुःखाचा वियोग झाला तर परत संयोग नाही, आणि परमानंदाचा संयोग झाला की पुन्हा त्याचा वियोग नाही. हे फक्त अध्यात्मामध्ये होऊ शकतं. आणि भगवान म्हणतात ते कार्य मी करतो. योग या पाहे दिवाळी निरंतर, स्वसुखे विश्व कोंदे, धर्माची जगी नांदे, भक्ता निगती दोंदे सात्विकांची. याही ओळीमध्ये 3 प्रकारची प्रयोजन आहे. स्वसुखे, सुखाला शब्द वापरला आहे स्व. स्वशब्द हा आत्मवाचक आहे, आणि आत्मवाचक शब्द आला तर अर्थ काय होतो? स्वसुखे म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारं जे सुख, ज्याला आपण आत्मानंद असं म्हणतो, त्या आत्मानंदाने संपूर्ण विश्व कोंदे भरलं जातं. संपूर्ण विश्व. एरवी प्राणीमात्राला भ्रम होतो, त्यामुळे तो सुखाच्या शोधामध्ये विषयाकडे धाव घेतो. आणि विषयाचं सुख हे आपलं स्वसुख नाही आहे, ते आपल्यापेक्षा दूर आहे. शब्दस्पर्शादी विषयाच्या उपाधीने ते मिळतं, ते परतंत्र आहे. मुळामध्ये विषयातला आनंद हा पारतंत्र्यातला आहे, अल्प आहे, क्षणभंगूर आहे, आणि अनेक प्रकारच्या दुःखाने समन्वित आहे. विचारसागरामध्ये एक शब्द आलेला आहे, त्याने का हो, विषयामध्ये मिळणारा जर आनंद हाही जर आत्मानंदच असेल तर मग काही विशेष मिळवावे, कशाला ब्रह्मज्ञान श्रवण करायचं? तर सिद्धांतांनी त्याला उत्तर दिलं, विषयातला आनंद हे देखील ब्रह्मसौख्यच आहे, पण चांगला आहे का? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारा आनंद केवळ आनंद आहे, आणि विषयातल्या आनंदाला दुःखाचा संबंध आहे. म्हणून दुःख संबंधरहित असणारा जो आनंद ते ब्रह्मसुख आहे. विषयातल्या आनंदामध्ये केवळ सुख नाही आहे, त्यामध्ये अनेक प्रकारचे दुःख आहे. म्हणून तर
त्यामध्ये शोकसहस्रेण आवृतत्वतः हजारो शोकाने आवृत असल्यामुळे विषयाचा आनंद हा परतंत्र आहे. पण इथे तसं नाही. आत्मस्वरूपाचा परिचय झाला की आतमध्येच आनंद भरलेला आहे. आणि जर आतमध्ये आनंद नसता आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी तर मनुष्याला गाढ झोपेतून जागं झाल्यानंतर मी सुखाने झोपलो होतो असा अनुभव पण आला नसता. ज्या अर्थी प्रत्येक व्यक्ती म्हणतो मी आनंदात होतो, याचा अर्थ तो आनंद आपल्या स्वरूपाचाच आहे. त्या आनंदाने संपूर्ण विश्व कोंदलं जातं, भरलं जातं. केव्हा? देवाचा अवतार झाला तर. धर्मची जगी नांदे, जगतामध्ये केवळ धर्मच सुखाने राहतो. हे नांदणं ना दुःखामध्ये नाही होत. ते वाक्यात नांदा सौख्य बरे हे नांदणं हे आनंदामध्ये होत असतं. ज्या असणाऱ्या पतिव्रता माऊलीला सासरी कोणत्याही प्रकारचं दुःख नाही, तेव्हा ती सासरी कशी राहते? नांदते असा शब्द आला बघा त्याला. आनंदाने राहणं याला म्हणतात नांदणं. तसं या जगतामध्ये धर्म आनंदाने राहतो. कारण सगळे लोक आता धार्मिक झालेले आहे. धर्माचं रक्षण करणारा परमात्मा अवताराला आले आहे. त्यामुळे धर्मच फक्त, अधर्म अजिबात नाही. धर्मची जगी नांदे, भक्ता निगती दोंदे सात्विकाचे. आणि भक्ताच्या ठिकाणी सात्विकाचे दोंदे निगती. दोंदे याचा अर्थ पुष्टी. भक्ताच्या ठिकाणी अष्ट सात्विक भावांची पुष्टी होते आहे. ज्याचा आहार चांगला आहे ना त्याचे अवयव पुष्ट होतात. किंवा ज्याचं पोट वाढतं बघा त्याला दोंदे म्हणतात. ते पोट वाढणं, भरून येणं. तसं भक्ताच्या अंतःकरणामध्ये सात्विक भावांचं दोंदे निगती, सात्विक भावाने तो पुष्ट होऊन जातो. कोणता? तत्सुखे. तत्सुखे असा पाठ जर घेतला तर तत्वमसी महावाक्यामध्ये तत् शब्दामध्ये वाच्यार्थाने ईश्वर आणि लक्षार्थाने ब्रह्म. मग लक्षार्थाने अर्थ करावा लागेल तत्सुखे नाम ब्रह्मसुखे. ब्रह्मसुखाने तत्सुखे सत्सुखे, त्याचाही अर्थ तोच होईल. सत हे परमात्म्याचं नाव आहे ना. सत म्हणजे सत्य असणारा परमात्मा. आणि त्या सत्य परमात्म्याच्या ठिकाणी सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. सत घेतला तत् घेतला तरी तोच अर्थ होतो. आणि सुसुखी अर्थ घेतला तर आत्मानंद. उपाधी भेदाने आहे. वेष्टी देह मानला तर आत्मानंद घ्यायचा. आणि जगत समष्टी उपाधी घेतली तर मग तत्सुखे किंवा सत्सुखे असे तिन्ही पण पाठ लागू शकतात. स्वसुखे विश्व कोंदे, धर्मची जगे नांदे, भक्ता निगती दोंदे सात्विकांची. आणि आता शेवटच्या ओळीमध्ये म्हणजे उपांत्य ओळीमध्ये दोन प्रकारची प्रयोजनं सांगतात. ते पापांचा अंचळ फेटे हा एक पाठ आहे. आणि पापाचा अचळ फिटे, पुण्याची पहाट फुटे, जय मूर्ती माझी प्रगटे पंडकुमारा, ऐसे या काजा लागी, अवतरे मी युगी युगी किंवा युगायुगी, परी हेची ओळखे जो जगी तो विवेकी या. भगवंताने विवेकी याला म्हटले बरं. दुसऱ्या अध्यायामध्ये पण एक विवेकी आला आहे बघा. प्रपंच विचारिता निरसले, ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांसी, किंवा देखे विवेकी जे होती, ते दोही तेही न शोचिती, जे होय जाय भ्रांती म्हणून या. असं 11व्या श्लोकामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये शेवटी विवेकी आला आहे बघा. गतासून गतासुंष्ट नानुशोचंती पंडिताः. भगवान त्याला पंडित म्हणतात, ज्ञानोबा त्यालाच विवेकी म्हणतात. इथला हा विवेकी अवतार मीमांसा स्वरूप जाणणार आहे. तई म्हणजे तेव्हा पापाचा अंचळ पेटे. अंचळ शब्द घेतला तर पापाचा पडदा दूर होतो. आणि पाप काय करतं? प्रतिबंध करतं. तो का म्हणे नाड, पाप ठाके हिताड. पाप मनुष्याच्या हिताच्या समोर प्रतिबंध निर्माण करतं, म्हणून पापाचा पडदा आहे. पापाचा अचळ फिटे, पापाचा पडदा दूर होतो. आणि दुसरा अचळ शब्द घेतला. अंचळ म्हणजे पडदा आणि अचळ म्हणजे पर्वत. पापाचे पर्वतच्या पर्वत जरी असेल, पण माझा जर अवतार झाला तर सगळे पापाचे पर्वत दूर होतात. पाप राहतच नाही. ते नकराने पकडलं गजेंद्राला. भगवान आले, विस्तार नाही करत, लवकरच आले, वेळ कमी होता. आल्याबरोबर त्या नकराचं तोंड फाडलं सुदर्शन चक्राने.
गजेंद्राला बसवलं आपल्या विमानात, चालले घेऊन. नकर म्हणाले मला का नेत नाही, पापी तू. वा वा वा, मी पापी? अहो साक्षात तुमचं दर्शन झालं तरी मी पापी जर असेल तर मी जगात सांगेल अजिबात भक्ती करू नका. तुम्हाला देवात दर्शन झालं का? नाही. अहो मला झालं तर माझं पाप नाही गेलं, तुमचं कधी जाणार आहे? ते म्हणे प्रचार नको करून मी घेऊन जातो तुला. ते पापाचा आचळ फेटे, पुण्याची पहाट फुटे, पुण्याची पहाट उजाडते. देवाचा अवतार झाला की पाप राहत नाही ना. गुरुबाई मारुतीबाबा सांगत असतात, त्या नकराने सांगितलं मी नाथांचं प्रमाण ऐकलं, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे दे पाय. मी गजेंद्राचा पाय धरला होता असं बाबा सांगतात. पुण्याची पहाट फुटे, पुण्याची पहाट उदयाला येते. पण केव्हा? जै मूर्ती माझी प्रगटे पंडकुमारा, ज्या काळात माझी मूर्ती अवताराला येते तेव्हा ही सगळी 13 प्रकारची प्रयोजनं सिद्ध होतात. ऐसे या काजा लागी, अशा प्रकारच्या कार्यासाठी अवतरे मी युगी युगी. प्रत्येक युगायुगामध्ये मी अवताराला येतो. परंतु हेची ओळखे जो जगी तो विवेकिया. जगामध्ये या सगळ्या प्रयोजनासाठी प्रत्येक युगायुगामध्ये मी अवताराला येतो आणि हे जे ओळखतो तो खऱ्या अर्थाने विवेकी आहे किंवा खऱ्या अर्थाने तो ज्ञानी आहे. आता तो विवेकी पुरुष काय ओळखतो तो त्याचा ओळखण्याचा विचार पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.